मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीस आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशासकीय इमारत असे नामकरण केले। मिरज तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रशासकीय इमारतीस नाव दिल्याची माहिती मिळताच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। प्रशासनाकडे मागणी करून इमारतीला नाव देण्यात आलं नसतं। प्रशासनावर आमचा विश्वास नाही, त्यामुळे आम्हीच इमारतीस नाव दिले असं आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे यांनी स्पष्ट केले। पंचायत समिती इमारतीस आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आले। या नामकरणाचा ठराव मांडून त्याबाबतचा ठराव मंजूर करून घेण्याची आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची पुढील दिशा असणार असल्याचे सचिन कांबळे यांनी सांगितले। नूतन इमारतीस कार्यकर्त्यांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं। यावेळी पंचायत समिती कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू होतं, मात्र या ठिकाणी प्रशासनाचे कोणीही अधिकारी आले नाहीत। इमारतीस नामकरण करणाऱ्या कार्यकर्त्यांनी यावेळी प्रशासनावर अविश्वास व्यक्त करत टीका केली आहे। एकूणच घटनाक्रमाबाबत प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी गटविकास अधिकारी स्वायमोते यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही। यामुळे प्रशासनाची भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही। नामकरण केल्यानंतर नामफलकास पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतिषबाजी करून जोरदार घोषणाबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आलाय। मिरज तालुक्यातील शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून आज मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं पाहिजे अशी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची भावना आणि इच्छा होती। त्या भावनेचा आदर करून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून आज गुरुवार सकाळी पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचायत समिती प्रशासकीय इमारत मिरज असं या ठिकाणी नामकरण करण्यात आलेलं आहे। त्यामुळं आंबेडकरी समाजामध्ये आज चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कारण अनेक दिवसांपासून शिव फुले शाहू आंबेडकर समाजातील कार्यकर्त्यांची भावना होती की प्रशासकीय इमारतीला बाबासाहेबांचं नाव या ठिकाणी देण्यात यायला पाहिजे। पण इथलं जे काय प्रशासन आहे, तालुका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, जर समाजाकडून मागणी झाली किंवा कार्यकर्त्यांच्याकडून मागणी झाली तर त्या मागणीला बेदखल करणारं प्रशासन आज आहे। त्यामुळं आमचा प्रशासनावर विश्वास नाही। त्यामुळं आम्ही प्रशासनाला कोणत्याही प्रकारची मागणी न करता आज कार्यकर्त्यांच्याकडून बाबासाहेबांचं नाव या इमारतीला देण्यात आलेलं आहे। त्यामुळं या नामकरणाच्या याला जे जे कार्यकर्ते उपस्थित आहेत त्या सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय मल्हार। आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून जे प्रशासकीय इमारतीला नाव देण्यात आलेलं आहे ते प्रशासनाला आंबेडकरी समाजाकडून कायदेशीररित्या पंचायत समितीमध्ये ठराव दाखल करणं आणि कायदेशीररित्या ही सगळं प्रक्रिया पूर्ण करणं हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची पुढची दिशा आमची आहे। प्रशासन तुम्ही बघताय, आज इथं कलेक्टर साहेब असतात, जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे CO, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमा दिसून येत होत्या। आज तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गेला तर त्या सर्व प्रतिमा हटवण्यात आलेल्या आहेत। मग त्या प्रतिमा हटवण्याचं कारण काय, तर ह्यांची जातीय मानसिकता जी आहे प्रशासनाची, माझ्या स्वतःचं घर असल्यासारखं आज ही प्रशासन वागत आहे। त्यामुळं आमच्या मनात अशी भावना निर्माण झाली आहे की प्रशासनाकडे जरी मागणी केली असती तरी या गोष्टीला दाद दिली नसती। त्यामुळं कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे।